तशाच प्रकारे आपण दरवेळेस निवडणुका लढवतोय, अनेक लोकांना निवडून देतोय आणि त्या निवडणुकीमध्ये येताना ते लोक म्हणतात आम्ही तुमचे कैवारी आहोत. कोणाचे कैवारी? दिव्यांग वृद्ध निराधारांचे आम्ही कैवारी, गोरगरिबाचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुराचे कैवारी म्हणतात. आणि त्याला कैवारी म्हणायची आठवण केव्हा येते? ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस त्याला आठवण येते. घरामध्ये पाणी शिरायला नाली नाही बरोबर आहे, पाणी उचली पण दरवाजाला बसतो. अगदी बरोबर आहे. पण याचा विचार आपण केव्हा करतोय? नाही शिवाय नाही काहीच नाही. माझं ऐका, तुमचं बरोबर आहे, तुमच्या मताशी मी सहमत आहे. तुमचं दुःख माझं दुःख सारखंच आहे. मी कोणता अधिकारी नाही, कोणता मंत्री नाही. आपलं काय झालं मग? आपल्या हातात नाही, पण आपण हातात आपल्या एक काय हातात आपल्या की योग्य उमेदवार निवडायचे. आज उमेदवार निवडताना काय होते? सगळं घराणेशाही चालू आहे. ऐका, घराणेशाही चालू आहे. काय घराणेशाही चालू आहे? आमदाराचाच मुलगा पुन्हा आमदार, खासदाराचाच मुलगा खासदार, मंत्र्याचाच मुलगा मंत्री व्हायला. पण आपल्या गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा व्हायला काय मजूरदाराचा? त्याला कोण विचारणार? कारण का त्यानं 5 वर्षे जे आपली लूट करून जे पैसा जमा केला आणि त्या पैसा तुम्हाला वाटला जाते. 500 रुपयाची नोट दिली की आपण मतदान मोकळा होता आणि 5 वर्ष लढत राहतात. त्याचा विचार आपण कधीतरी केला पाहिजे की नाही? बरोबर आहे, आपली ताकद नाही, निवडणूक लढवायची ताकद नाही. पण आपण निवडणूक लढवायची ताकद नसताना सुद्धा या शासन प्रशासनाच्या तोंडामध्ये बोट गेलं पाहिजे. अरे गरीब माणूस, या गरीबासाठी एखादा उमेदवार उभा करतोय, याच्यासाठी आपल्याला उमेदवारी द्यायची. एखादा दिव्यांग उमेदवार जर उभा राहिला, 1,500 रुपये महिना मिळतो आणि आमदारासाठी उभा राहिलाय. या सरकारला, या आमदारला, मंत्र्याला लाज वाटते. अरे आपल्या विरोधात हे जर आमदार एक अपंग उभा राहते आणि अपंगासाठी गरीब माणूस उभा राहते, याची जरा भीती निर्माण झाली पाहिजे. आपण डिपॉझिट भरू शकत नाही, एवढी आपली ऐपत नाही. आपण कोणाकडे जाऊन आपल्याला प्रचार करू शकत नाही. गाव प्रचार कमी नाही ना, मतदारसंघ मोठा असतो आणि निवडणुका आल्या सगळ्याच्या अपेक्षा वाढतात. कोणाला गाडी द्यायला पाहिजे, कोणाला दारू द्यायला पाहिजे, कोणाला हॉटेलमध्ये खायला द्यायला पाहिजे, ह्या सगळ्या अपेक्षा वाढतात. पण आपण त्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. मग आपण अपेक्षा पूर्ण करू शकत नाही म्हणून आपला उमेदवार विजय होईल का? नाही होत. होते. तुमच्या मनामध्ये गाठ बांधली पाहिजे. या लोकांनी या आमदाराला माझा दिव्यांगाचा कैवारी म्हणणारा 5 वर्ष तोड बघला नाही, माझा एकही प्रश्न सोडवला नाही, माझ्या घरात पाणी जाताना हे बघायला सुद्धा गावातला सरपंच आला नाही. मग त्याचं काय म्हणायचं आपण? याचा विचार तुमच्या डोक्यात आला पाहिजे. आणि हे विचार तुमच्या डोक्यात जोपर्यंत येणार नाही, तो गरीब माणूस निवडून येणार नाही. या गरीबाला निवडून आणण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला कुठं जायचं नाही, आपल्याला गाडी गोडी घेऊन कुठं फिरायचं नाही. पण आपल्या घरी असलेल्या मोबाईल मध्ये दिलेला मेसेज उमेदवाराचा तुम्ही 10 लोकांना जर फॉरवर्ड केला, मेसेज येतो बा मोबाईल मध्ये, काय येते? मोबाईल रिचार्ज फ्री, 10 लोकांना फॉरवर्ड करा. कधी तर रिचार्ज मिळाला का? पण आपण काय करतो? लिंक पाठवण्यावरच राहतो. 10 लोकांना पाठवत राहतो लिंक, पण आपल्याला रिचार्ज फ्री होत नाही. मग तुम्ही याच्यामध्ये लिहा, येणाऱ्या निवडणुकीमध्ये महत्वाची सूचना, हे हरामखोर वंशावळ पिल्लावळ घराणेशाही चालवणाऱ्याला गाडी घाला आणि आपल्या दिव्यांगाचं काम करणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या. या दीनदुबळ्या दिव्यांग निराधाराचं पुण्य वाटून घ्या. यासाठी तुम्ही 10 लोकांना मेसेज करा. असा जर मेसेज जर पाठवल्या तुमच्या मोबाईलवर तर ते प्रचार होईल का नाही? माय मावल्याचा प्रचार फार महत्वाचा आहे. मी पुरुषावर भरोसा नाही, पण माझ्या माय मावलीवर भरोसा आहे. माय मावली धुण्याला चली
ते सांगते बाई तुला पण गोड सांगलं बरं कोणाला सांगू तुला तिला तिच्या पोटातच राहिला तिला दुसरा सांगते तुला म्हणून सांगतो मग ती दुसऱ्या सांगते तुला म्हणून सांगालो हे तुला तुला म्हणताना तिच्या पोटात पोचतात नाही अनेक लोकांचा प्रचार होतो तसाच जर प्रचार माझ्या मायबाईने केला तर तुमच्या दिव्यांग वृद्ध निराधारांचा हक्कासाठी आपण मागणी करतोय 60 वर्ष वय झाले की प्रत्येकाला दरमहा जसं कर्नाटक आंध्र तेलंगणामध्ये मिळते त्याप्रमाणे आमच्या राज्यामध्ये मिळालं पाहिजे यासाठी बाई तू 10 माणसाला ₹5 कसा असा जर प्रचार केला समस्या आपण जर सांगितलं